नमस्कार मंडळी, चायनीज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं। मी आज बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स। ज्या पद्धतीने विकत मिळतात सेम त्या पद्धतीचे नूडल्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नूडल्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी दुकानातून 400 ग्रॅम नूडल्स आणलेले आहेत। साधारण 30 ते 40 रुपयाला पाकिट मिळतं, ते पाकिट या ठिकाणी मी वापरलेलं आहे। नूडल्स बनवण्यासाठी अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ थोडंसं जास्ती टाकायचं, कारण नूडल्स जेव्हा गाळून घेतो आपण त्यावेळेला त्यातून बरंचच मीठ निघून जातं। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये नूडल्स टाकायचे। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की नूडल्स पाण्यामध्ये टाकत असताना पाणी उकळत असलं पाहिजे, कारण जर गॅसची फ्लेम कमी असेल किंवा पाणी उकळलेलं नसेल तर नूडल्स हे चिकट होतात किंवा नूडल्सचा लगदा होऊ शकतो। यासाठी पाणी उकळत असलं पाहिजे। नूडल्स थोडेसे हलवून घ्यायचे, जास्ती हलवायचे नाहीत, कारण नंतर ते जास्त तुटले जातात। त्यामुळे थोडेसे नूडल्स हलवून घ्यायचे आणि त्याच्यावरती झाकण वगैरे न लावता साधारण 4 मिनिट हे नूडल्स शिजू द्यायचे। पूर्ण नूडल्स शिजवायचे नाहीत, 70 ते 80% नूडल्स फक्त शिजवायचे आहेत। पहा, नूडल्स आता तयार झालेले आहेत। चेक कसे करायचे पहा। हाताने असे एक नूडल्स दोन्ही हाताने खेचायचं, मध्ये पहा ताणल्यासारखं होतंय, म्हणजे नूडल्स परफेक्ट शिजलेले आहेत। पहा, अशा प्रकारे नूडल्स शिजलेत की नाही ते चेक करायचं। जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात व्यवस्थित नूडल्स शिजलेले आहेत। गॅस बंद करायचा। नूडल्स मधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं। एखाद्या चाळणीच्या साहाय्याने पूर्ण पाणी त्याच्यातलं काढायचं। थोडंसं असं हलवायचं, म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं, कारण वाफेच्या साहाय्याने सुद्धा हे नूडल्स शिजले जातात। त्यामुळं नंतर काय करायचं तर याच्यावरती आता वरून थंड पाणी ओतायचं, म्हणजे त्यातली पूर्ण वाफ निघून जाते। त्याचबरोबर पटकन थंड होतात आणि त्याचा लगदा होत नाही। एकदम जास्ती शिजल्यानंतर सुद्धा त्याचा जास्त लगदा होतो, त्यामुळं थंड पाणी ओतायचं। नंतर एका पसरट भांड्यामध्ये पसरून ठेवायचे। एक 10 ते 15 मिनिटं पूर्ण थंड होण्यासाठी हे नूडल्स ठेवायचे। थोडंसं चमचेच्या साहाय्याने हलवायचे, म्हणजे पटकन थंड होतात। पूर्ण थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। तेल टाकून व्यवस्थित नूडल्स सगळे मिक्स करून घ्यायचे। जेवढे नूडल्स शिजवलेले होते त्यातले निम्मेच नूडल्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत। निम्मे नूडल्स आहेत ते तेल लावून मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत। जेव्हा तुम्हाला हवे असतील तेव्हा तुम्ही ते नंतर फ्राय करून घेऊ शकता। पहा, या ठिकाणी टोमॅटो सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी, ठेचलेला लसूण, लाल मिरची पावडर, गरम मसाला, उभा पातळ चिरलेला कोबी, उभी पातळ चिरलेली शिमला मिरची, उभा चिरलेला कांदा, गाजराचे काप आणि हिरवी मिरची एवढं साहित्य घेतलेलं आहे। एका कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकत असताना पसरून तेल टाकायचं कढईमध्ये, म्हणजे नूडल्स चिकटत नाही। तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायचं लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा। ही प्रोसेस हाय फ्लेमवरती करायची। गॅसची फ्लेम हाय ठेवायची, लो फ्लेमवरती करायची नाही। त्यानंतर मिरची टाकायची, कारण जो स्मोकी फ्लेवर असतो तो याला छान येतो, त्यामुळं इथून पुढची प्रोसेस हाय फ्लेमवरती करायची। त्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा। या पद्धतीने नूडल्स एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आजची आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा। कांदा आणि लसूण थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर टाकायचं उभा पातळ चिरलेला कोबी, उभी पातळ चिरलेली शिमला मिरची आणि गाजराचे पातळ काप। हे छान आता मिक्स करून घ्यायचे। या भाज्या शिजवायच्या नाहीत किंवा वाफवून सुद्धा घ्यायच्या नाहीत, फक्त एक अर्धा मिनिट हाय फ्लेमवरती थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। यामध्ये आता टाकायचं टोमॅटो सॉस, त्यानंतर शेजवान चटणी, सोया सॉस, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला। हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये टाकायचं अगदी थोडंसं मीठ, कारण नूडल्स शिजवत असताना सुद्धा मीठ टाकलेलं आपण आणि सोया सॉस मध्ये सुद्धा भरपूर मीठ असतं, त्यामुळं मीठ अगदी थोडंसं टाकायचं। हे छान मिक्स करून घ्यायचं।
त्यानंतर आता यामध्ये टाकायचे जे शिजवून घेतलेले नूडल्स आहेत ते यामध्ये टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत असताना पहा, ज्याच्या साहाय्याने तुम्ही हे नूडल्स हलवताय किंवा मिक्स करताय ते असे मधून घालायचा जो चमचा आहे तुमचा किंवा जे उलटान असतं ते असं मधून घालायचं, म्हणजे व्यवस्थित हे मिक्स होतात नूडल्स। हा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिक्स करायचे। मस्त असे मिक्स झालेले आहेत सर्व नूडल्स। हा बघूनच तोंडाला पाणी सुटलंय, खूप मस्त तयार झालेले आहेत आणि वास सुद्धा खूप छान येतोय याचा। वरून अजून सुद्धा मी बारीक चिरलेला कोबी टाकते। पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं। जर तुमच्याकडे कांद्याची पात जर असेल तर कांद्याची पात टाकली तरी सुद्धा चालेल, माझ्याकडे शिल्लक नाही आता म्हणून मी नाही टाकलेली। अशा प्रकारे मस्त चायनीज नूडल्स तयार आहेत। दिसायलाच खूप सुंदर दिसतायत। तयार आहेत व्हेज हक्का नूडल्स। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।